माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या राजकारणातील घराणेशाहीला मतदारांनी जोरदार चपराक लगावली आहे। आपल्याच वारसांसाठी राजकीय मक्तेदारी दाखवणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणारा निकाल खरं तर परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत लागलाय। परभणी जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून दबदबा असलेल्या वरपुडकर कुटुंबासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक ठरलेत। माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 सदस्य रिंगणात होते, परंतु त्यापैकी 4 मतदारांनी नाकारले। पाहूयात। भारतीय जनता पक्षाच्या सुरेश वरपुडकरांना जबर धक्का। एकाच घरातील 5 पैकी 4 सदस्य पराभूत। मतदारांनी एकाधिकार घराणेशाहीला नाकारले। माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा मुलगा, मुलगी, सून, पुतण्या हे शिंगणापूर, दैठणा, झरी आणि लोहगाव या 4ही महत्त्वाच्या जागांवर पराभूत झालेत। या निकालानं वरपुडकर गटाला पराभवाचा मोठा धक्का बसला असून मतदारांनी राजकीय घराणेशाहीला नाकारले। एकाच घरातील 5 जणांना उमेदवारी देणं परभणीतील मतदारांना रुचलेलं नाही, हेच या निकालावरून स्पष्ट झाले। या पराभवामुळे सुरेश वरपुडकर यांच्या स्थानिक राजकारणातील पकडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। समशेर वरपुडकर मुलगा शिंगणापूर येथून पांडुरंग खिल्लारे UBT यांच्याकडून पराभव झालाय। प्रेरणा वरपुडकर सून दैठणा येथून ज्योत्स्ना घाडगे काँग्रेस पक्षानं खरं तर यांच्याकडून त्यांचा पराभव झालाय। सोनल देशमुख मुलगी झरी सर्कल या ठिकाणी दिलीप देशमुख भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्याकडून पराभव। ऐश्वर्य वरपुडकर पुतण्या लोहगाव या ठिकाणी अजित वरपुडकर काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्याकडून पराभव। अजित वरपुडकर यांनी त्यांचाच चुलत भाऊ ऐश्वर्य यांचा पराभव केलाय। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी घेतली होती। मुलगा, सून आणि पुतण्या भाजपकडून रिंगणात होते। मुलगी सोनल देशमुख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली होती। या फॅमिली राजकीय ड्रामामुळे ही निवडणूक आधीच चर्चेत होती। एकाच घरातील 5 जणांना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली होती। अखेर मतदारांनीच वरपुडकरांच्या घरातील 5 पैकी 4 उमेदवारांना घरी बसवले, याची आता जोरदार चर्चा आहे। परभणीच्या नागरिकांनी घराणेशाहीला धक्का करत वरपुडकर यांचे घरातील सर्व उमेदवारांना पाडण्यात आले। सुरेश वरपुडकर हे परभणी जिल्ह्यातील एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून परिचित आहेत। वरपुडकर 5 वेळा पाथरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्यपदी निवडून आलेत। ते काँग्रेसचे माजी राज्यमंत्री होते आणि 1998 मध्ये परभणीचे खासदार होते। त्यांनी जुलै 2025 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये आयाराम राजकारणांच्या वाढत्या राजकीय वजनाबाबत भाजपच्या निष्ठावानांनी याआधी नाराजी व्यक्त केली आहे। आता मतदारांनी वरपुडकर घराणेशाही विरोधात मतपेटीतून आपली नाराजी दाखवून दिली आहे। तैय्यब पठाणसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।